आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। छत्रपती संभाजीनगरात महायुतीची जागा वाटपासंदर्भात 1.5 तास चर्चा। शहांच्या बैठकीला फडणवीस, शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित। आज पुन्हा शहा, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या बैठकीची शक्यता। भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85 आणि दादा गटाला 55 ते 60 जागा अशा फॉर्म्युल्यावर प्राथमिक चर्चा, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवा। 62 पैकी 45हून अधिक जागा विदर्भात हव्यात। भाजपच्या मिशन विदर्भमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मिशन विदर्भ, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य। 62 पैकी 45हून अधिक जागा विदर्भात हव्यात। नागपुरातील बैठकीत शहांच्या सूचना। विदर्भ भाजपच्या हातून गेलाय। मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दावा। निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी शहा महाराष्ट्रात येतात। मतमोजणी वेळी आमच्या बाजूने राहा असा दम शहा अधिकाऱ्यांना देतात। संजय राऊतांचा आरोप। शहांचा मुलगा जरी महाराष्ट्रात आला तरी शिंदे स्वागताला जातील। संजय राऊतांचा शहांवर आरोप तर शिंदेंवर टीकास्त्र। वापरा आणि फेका हा भाजपचा इतिहास आहे। आधी अजित पवार आणि त्यानंतर शिंदे गटाचा भाजपकडून काटा काढला जाईल। संजय राऊतांची प्रतिक्रिया। वापरा आणि फेकामध्ये उद्धव ठाकरेंची पीएचडी। ठाकरेंनी अनेकांना वापरलं आणि फेकलंय। नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। भाजपने लोकसभेतही 45+ निर्धार केला होता। लोकसभेत यशस्वी झाले नाही। हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही। विदर्भात मिशन 45 या भाजपच्या घोषणेवर बच्चू कडूंची टीका। चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड। कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा संस्थानला नवीन कॉलेज उभारण्यासाठी भूखंड। संस्था माझी नाही, मी फक्त संस्थेच्या कार्यकारिणीचा अध्यक्ष। बावनकुळेंचं स्पष्टीकरण। भाजपकडून जमिनी घशात घालण्याचं काम सुरू। जमीन खाण्यात भाजप वस्तात। विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल तर सबभूमी देवभाऊकी। भूखंड वाटपावरून संजय राऊतांचा टोला। गृहमंत्री अमित शहा आज नाशिक दौऱ्यावर। उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। 1200 पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। तर नाशिकच्या दौऱ्यानंतर अमित शहा कोल्हापुरात जाणार। नाशिकच्या द्वारका परिसरात पावसाचं पाणी साचलं। पाणी साचल्यानं मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी। आज अमित शहांचा नाशिक दौरा। पुण्यात सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। डीपीडीसीच्या मंजूर झालेल्या कामातून आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे आणि अशोक पवार यांना निधीतून वगळल्याचा आरोप। आरक्षणाच्या बाबतीत सध्या विविध मागण्या होत आहेत। मात्र मागण्या करताना त्या कोर्टात टिकतील का हे पाहावं लागेल। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य तर समाजात दुफळी होऊ नये हा आमचा सतत प्रयत्न। फडणवीसांची प्रतिक्रिया। अतिरक्तस्रावामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू। शवविच्छेदन अहवालातील महत्त्वाची माहिती समोर। प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडून सुपूर्द तर 5 डॉक्टरांच्या पॅनलकडून तब्बल 7 तास अक्षयचं शवविच्छेदन सुरू होतं। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी। बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार, बॅनरवर उल्लेख। राज्यात जसे लिंगपिसाट आहे तसे सत्तापिसाटही आहेत। जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या। सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर जोरदार निशाणा। आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांकडून एन्काउंटर विरोधात हायकोर्टात याचिका। एन्काउंटर विरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू। अक्षय शिंदेला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचा आरोप। भाजपचे मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांच्याकडून शरद पवारांची भेट। पिचड पिता पुत्र तुतारी हातात घेण्याची चर्चा। अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता। अमरावतीतील काँग्रेस आमदार सुलभा खोडके अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। 13 ऑक्टोबरला प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकरांना संभाजी ब्रिगेडचा विरोध। प्रवीणा मोरजकर कुर्ला विधानसभेसाठी ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार। प्रवीणा मोरजकर यांना उमेदवारी देऊ नये, संभाजी ब्रिगेडचं उद्धव ठाकरेंना पत्र। मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केला, त्यांच्यावर कारवाई करा। आमदार संजय जगताप यांचं राज्यपालांना निवेदन। विधानसभा अध्यक्षांनी आमदार जगताप यांचा अर्ज फेटाळला होता। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना जात वैधता प्रमाणपत्र जारी करा। हायकोर्टाचे आदेश। जात प्रमाणपत्र अवैध ठरवणाऱ्या समितीला 1 लाख रुपयांचा दंड। न्यायदेवतेवरचा विश्वास खरा ठरला, रश्मी बर्वेंची प्रतिक्रिया। निष्पक्ष निवडणुकांसाठी सध्याच्या पोलीस महासंचालकांना बडतर्फ करण्याची गरज। रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा। निवडणूक आयोगाला पत्र लिहित नाना पटोलेंची मागणी। लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी महायुतीला मतदान करा। महाविकास आघाडीला मतदान केल्यास लाडकी बहीण योजना बंद होईल, आमशा पाडवी यांचा दावा।
मनोज जरांगेंवर सलाईन लावून उपचार, ग्रामस्थांच्या विनंतीनंतर जरांगेंनी रात्री सलाईन लावली. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 9वा दिवस. शरद पवार गटाचे नेते राजेश टोपेंनी घेतली जरांगेंची भेट. मध्यरात्री राजेश टोपेंनी जरांगेंची भेट घेतली. वडीगोद्रीमध्ये ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण. उपोषणाचा आज 7वा दिवस. वडीगोद्रीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त. जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात त्यांना गाडणार, भाजप नेते पद्माकर वळवी यांचा महायुतीला इशारा. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पद्माकर वळवी यांची जीभ घसरली. डोंबिवलीच्या 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीत मोठे बदल. संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे. 27 गावांची वेगळी नगरपालिका करण्याचा विषय पुन्हा चर्चेत.